मागील व्हिडिओमध्ये निरोगी गुडघ्याची रचना बघितल्यानंतर आता आपण गुडघ्याचे आजार पाहूया. त्यामध्ये प्रामुख्याने पुढील आजारांचा समावेश होतो. ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजेच हाडे झिजून होणारा संधिवात, रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजेच एखाद्या इन्फेक्शनने किंवा ऑटोइम्युन कंडिशनमुळे झालेला संधिवात, गाऊट म्हणजेच वातरक्त, यामध्ये युरिक ऍसिड वाढलेले असते, मेनिस्कस टिअर, लिगामेंट इंजुरी. शेवटचे दोन प्रकार हे अपघातामुळे किंवा गुडघा अचानक ट्विस्ट झाल्यामुळे होतात. या व्हिडिओमध्ये आपण ऑस्टिओआर्थरायटिसची विस्तृत माहिती पाहूया. शिवाय या व्हिडिओमध्ये आपण ऑस्टिओआर्थरायटिसची औषधे सुद्धा पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. त्याशिवाय तुम्हाला कुठल्या आजाराबद्दल किंवा आजारांच्या औषधाबद्दल माहिती हवी असल्यास किंवा कुठल्या वनस्पतीबद्दल माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आम्ही त्यावर नक्की व्हिडिओ बनवू. नमस्कार, मी डॉक्टर राहुल वाघोले. 2001 पासून आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत असून हडपसर, पुणे येथे वाघोले आयुर्वेदिक क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर नावाचे माझे आयुर्वेदिक क्लिनिक आहे. अशा आरोग्यविषयक माहितीसाठी आमचा चॅनेल अवश्य लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे काय? गुडघ्यातील कार्टिलेज हळूहळू झिजत जाते, वंगण कमी होत जाते आणि हाडे एकमेकांना घासतात. यालाच ऑस्टिओआर्थरायटिस असे म्हणतात. यामध्ये पुढील लक्षणे दिसतात. चालताना किंवा जिने चढताना वेदना होतात. मॉर्निंग स्टिफनेस म्हणजेच सकाळच्या वेळी उठल्यावर सांधे आखडलेले असतात किंवा काही काळ बसल्यावर उभे राहताना गुडघा आखडतो. गुडघ्यात कटकट आवाज येणे, सूज, हालचाली कमी होणे, गुडघ्याच्या हालचाली मंदावणे किंवा हालचाल करताना वेदना होणे यासारखी लक्षणे ह्याच्यामध्ये दिसतात. ऑस्टिओआर्थरायटिसची कारणे काय असतात? मुख्य कारणे: एज रिलेटेड डिजनरेशन, वाढत्या वयाबरोबर कार्टिलेज झिजणे, लठ्ठपणा म्हणजेच वजन जास्त असणे, पूर्वी एखादी इंजुरी झालेली असणे असे की फ्रॅक्चर किंवा लिगामेंट इंजुरी आणि नंतर गुडघेदुखी सुरू होणे, फॅमिली हिस्ट्री, कुटुंबात पूर्वीच्या पिढीत कोणाला गुडघेदुखी असणे, ओव्हर यूज म्हणजे जास्त जिने चढणे, वजन उचलणे इत्यादी. वीक मसल्स, थाय मसल्स वीक असल्याने सुद्धा कार्टिलेजवर ताण येतो आणि त्याच्यामुळे गुडघेदुखी लागू शकते. बायोमेकॅनिकल इश्यूज जसे की व्हल्गस और व्हेरस डिफॉर्मिटी, इन्फ्लमेशन, क्रोनिक म्हणजे जुनाट लो ग्रेड इन्फ्लमेशन, हार्मोनल इम्बॅलन्स जसे की मेनोपॉज नंतर गुडघेदुखीची रिस्क वाढते. आमच्या अनुभवातून आम्ही ऑस्टिओआर्थरायटिसचे वर्गीकरण 4 स्टेजेसमध्ये करतो आणि त्यानुसार ट्रीटमेंट देत असतो. स्टेज 1 अर्ली ऑस्टिओआर्थरायटिस, यामध्ये हलके ऑस्टिओफाइट्स असतात. हलकी स्टिफनेस म्हणजेच सांधा कमी प्रमाणात आखडणे, दुखणे कमी असते. स्टेज 2 माइल्ड ऑस्टिओआर्थरायटिस, यामध्ये कार्टिलेज पातळ होऊ लागतात, चालताना उभे राहताना वेदना होऊ लागतात, सांध्यांमध्ये आवाज येतो. स्टेज 3 मॉडरेट ऑस्टिओआर्थरायटिस, कार्टिलेज लक्षणीयरित्या झिजू लागते, दररोज वेदना होतात, सांध्यांवर सूज येते, मुवमेंट्स कमी होते. स्टेज 4 सिव्हिअर ऑस्टिओआर्थरायटिस, यामध्ये कार्टिलेज पूर्ण पातळ होते, हाडे एकमेकांवर घासतात, चालणे कठीण होते, गुडघ्यांमध्ये पाय वाकडे होऊ लागतात. आता आपण ऑस्टिओआर्थरायटिसवर आयुर्वेदिक ट्रीटमेंट काय असते हे पाहूयात. 4 स्टेजेसनुसार आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट करून अनेक रुग्णांचे दुखणे कमी करतो. शिवाय आयुर्वेदामुळे अनेकांचे गुडघ्याचे ऑपरेशन टाळण्यात आपण यशस्वी झालो आहे. आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. बस्ती चिकित्सा, यामुळे शरीरातील वात कमी होऊन हाडांची होणारी झीज थांबून ती भरून येण्यास मदत होते. यासोबतच जानुबस्ती, षष्टिक पिंडस्वेद, पत्रपिंडस्वेद, वालुकास्वेद, जलौकवचरण म्हणजेच लीच थेरपी हे केल्याने उत्तम फायदा झालेला दिसून येतो. आयुर्वेदिक औषधांमध्ये आपण स्वतः बनवलेली पुढील औषधे वापरतो, जसे की योगराज गुळगुळ, महायोगराज गुळगुळ, दशमूळ काढा, रासना सप्तक काढा, शल्लकी, निर्गुंडी इत्यादी. यासोबत बाहेरून लावण्यासाठी महानारायण तेल, अभ्यंग, धान्वंतर तेल अभ्यंग, सहचर तेल, निर्गुडी पत्र बंधन हे प्रयोग करत असतो. या उपायांनी आपण नक्कीच गुडघे दुखीपासून मुक्त होऊ शकता आणि तुमचे गुडघ्याचे ऑपरेशन तुम्ही टाळू शकता. हे उपाय तुम्ही जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाऊन करू शकता किंवा आमच्या क्लिनिकला भेट देऊ शकता. पुढील व्हिडिओमध्ये आपण रुमॅटॉइड आर्थरायटिस बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. धन्यवाद.